ही कथा आहे पंच नावाच्या एका छोट्या माकडाची, ज्याने आपल्या संघर्षाने आणि एकाकीपणाने संपूर्ण जगाचे डोळे पाणावले। जपानच्या इचिकावा सिटी झू मध्ये 26 जुलै 2025 रोजी त्याचा जन्म झाला। पण नशिबाचे चक्र असे फिरले की जन्म देताच त्याच्या आईने त्याला नाकारले। एका माकडाच्या पिल्लासाठी आईची कस म्हणजे संपूर्ण जग असतं। ही अशी एकच जागा आहे जिथे यातनाही आपल्याला प्रेमाने कुरवाळू पाहतात। पण पंचच्या नशिबात ती उब नव्हतीच। त्याला कोणीतरी असं हवं होतं ज्याला तो घट्ट मिठी मारू शकेल, ज्याला बिलगून तो शांत झोपू शकेल। त्याची ही गरज ओळखून प्राणी संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला एक सॉफ्ट टॉय दिलं। तो त्याच खेळण्याला आपली आई, आपला मित्र मानून वाढू लागला। पंच थोडा मोठा झाल्यावर आपल्या आईकडे किंवा इतर माकडांच्या समूहात सामील होण्यासाठी धडपडू लागला। पण दुर्दैवाने इतर माकडांनी त्याला स्वीकारलं नाही। जेव्हा जेव्हा तो त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा ते त्याला हकलवून द्यायचे। घाबरलेला पंच पुन्हा धावत आपल्या त्या निर्जीव सॉफ्ट टॉयकडे जायचा। त्या खेळण्याला मिठी मारून तो स्वतःचे सांत्वन करायचा। त्याचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि लोकांनी स्वतःच्या आयुष्यातील एकाकीपणाची तुलना पंचच्या आयुष्याशी केली। पण पुढे झालं असं की सुदैवाने पंचची ही शोकांतिका इथेच संपली नाही। हळूहळू परिस्थिती बदलली। आता पंच इतर माकडांमध्ये मिसळू लागला आहे। ज्यांनी त्याला एकेकाळी नाकारलं होतं तेच आता त्याला आपले मानू लागले आहेत। तो आता त्यांच्यासोबत खेळतो, बागडतो। आता त्याच्या आयुष्यातून तो सॉफ्ट टॉय बाजूला झाला असला तरी त्याने दिलेली ऊब पंचला इथपर्यंत घेऊन आली आहे। पंचचे जे सोशल मीडियावरती फोटो व्हायरल होत होते ते पाहून जगभरातील लोक भावुक झाली। कोणी त्याला दत्तक घेण्याची भाषा करू लागलं तर कोणी त्याच्या मदतीसाठी पुढे आलं। सोशल मीडियावर पंच केवळ एक माकड राहिलेला नाही तर तो एकाकीपणा विरुद्धच्या लढाईचे प्रतीक बनला। त्याने जगाला दाखवून दिलं की माया आणि प्रेमाची भूक फक्त माणसांनाच नसते तर ती प्रत्येक जीवाला असते।